सैनिक टाकळी गावातील गायरान जमिनीवरील प्रस्तावित MIDC रद्दसाठी अंकुशचे आमरण उपोषण. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे टाकळी येथील गायरान जमिनीवरती प्रस्तावित असलेली MIDC रद्द करावी या मागणीसाठी आजपासून आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळी गावातील गट नंबर 1350 आणि 1194 मधील गायरान जमीन ही गावची सार्वजनिक मालमत्ता आहे. या जमिनीवरती सैनिकी शाळा, क्रीडांगण, माजी सैनिक गृहनिर्माण संस्था, केंद्रीय विद्यालय आणि कृषी विद्यालय यांसारखे उपक्रम सुरू करावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्यानं केली जाते. महापुराच्या काळातही या गायरान जमिनीचा नागरिकांना मोठा आधार होतो. त्यामुळे MIDCला ही जमीन देण्यास आमचा विरोध असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. परंतु या जमिनीवरती अवघ्या 47 हेक्टर क्षेत्रात MIDCचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेती, आरोग्य आणि पर्यावरणावरती गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. 2023 पासून सातत्याने निवेदनं आणि हरकती नोंदवून सुद्धा प्रशासनाकडून जबरदस्तीने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. आज जर बघितलं तर 15 ऑगस्ट आली, 26 जानेवारी आली किंवा काल झालेला कारगिल डे असेल, या दिवशी सैनिकांची आठवण सगळ्या जगाला होत्या, सगळ्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला होत्या. आमचा जवान तिथं खपायला लागलाय, तिथं सीमेवरती या देशाची जमीन वाचवण्यासाठी आमचा जवान खपायला लागलाय. आणि आमची सैनिक टाकीची जमीन व्यापाऱ्यांच्या, उद्योजकांच्या कोणाच्या तरी घशात घालायला चालू आहे. ते आम्हाला कधी बी सैनिक टाकीच्या करांना मान्य नाही आहे. आमची जमीन आमच्या गावच्या विकासासाठी पाहिजे. आमचा मुलगा शाळेतला, बारक्यातला, लहानातला लहान मुलगाला जर विचारलं तुम्ही काय होणार, तर तो देशाची सेवा करणार म्हणतोय. त्याला तो देशाचा सेवक सैनिक घडण्यासाठी आम्हाला तिथं क्रीडांगणाची मागणी आमची 30-40 वर्षाची आहे. आमच्या माजी सैनिकांची तिथं सैनिक स्कूल मुलांना पाहिजे. आज केंद्रीय विद्यालय आपल्या 3 जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय नाही. पलीकडे आमच्या तिथे कर्नाटकमध्ये एका तालुक्यामध्ये 2 केंद्रीय विद्यालय आहेत. आता माझ्याबरोबर माझा भाऊ आला मोठा, याचा मुलगा 10 वर्षाचा मुलगा सैनिक स्कूलला निवड झाली. कुठे सोडलं त्याला सैनिक बनवायसाठी? चंद्रपूरला 950 किलोमीटर सोडलं. काय अवस्था असेल त्या माऊलीची आणि त्या बापाची अवस्था? 950 किलोमीटर 10 वर्षाचं पोरगा सोडून आलं. का जिद्द आहे? सैनिक टाकीतला पोरगा सैनिक व्हायला पाहिजे ही जिद्द आहे. आम्हाला MIDC नको, आम्हाला कोणाची चाकरी नोकरी करायची नाही. आम्हाला या देशाची सेवा करायची आहे. आमच्या गावातल्या 18 शहीद जवानांनी आपल्या प्राणांचं सर्वोच्च बलिदान या भारत मातेच्या रक्षणासाठी दिलेलं आहे. आणि इज्जतीने नोकरी केलेला आमच्या वाडवडिलांनी इज्जतीने नोकरी केल्या. आम्ही इज्जतीने देशाची सेवा करणार ही आमची मागणी आहे. हे गाव देशामध्ये आज सैनिकांसाठी प्रसिद्ध आहे. या गावांना 18 शहीद जवान आजच्यापर्यंत पहिल्या महायुद्धापासून ते आज कारगिल असू दे, या सगळ्या युद्धात आमच्या गावांना 18 शहीद जवान दिलेले आहेत, ज्यांनी देशासाठी योगदान दिलेलं आहे. अशा गावात आमचे स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी MIDCला घाट घातलेला आहे. पण आम्ही याच्यापूर्वी असं मागतोय की आमच्या गावासाठी सैनिक स्कूल असावं, आमच्या गावासाठी केंद्रीय विद्यालय असावं, त्या ठिकाणी माजी सैनिकांसाठी हाऊसिंग सोसायटी असावी, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय असावं. ह्या सगळ्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत वेळोवेळी. तरी पण असताना आम्ही आमच्या गावांना ठराव रद्द असा दिलेला असून सुद्धा त्या ठिकाणी MIDC आमच्या गावावर लादली जात आहे. स्थानिक आमदारांना काय वाटतं की उद्योग आणतो. अहो, त्यांनी याआधी जी औद्योगिक वसाहती निर्माण केल्या त्याच रिकाम्या आहेत, तिथं त्या ठिकाणी त्यांनी उद्योग करावं, काही हरकत नाही. परंतु ज्या गावची अस्मिता, सैनिकी परंपरा आहे, त्या गावातला जवान काय म्हणते की मला भरतीपूर्वक क्रीडांगण पाहिजे त्या ठिकाणी पळायला, मी देशाची सेवा करणार म्हणते. तिथला विद्यार्थी, तिथला तरुण, त्या ठिकाणी तुम्ही जर MIDC देत असाल तर त्या गावची तुम्ही परंपरा संपवायचा घाट घातलेला आहे. आणि मराठा समाजाची जी परंपरा आहे, सैनिकी परंपरा, ती संपवायचा घाट आमदारांनी घातलेला आहे. त्यांना उद्योग करायचे असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या औद्योगिक वसाहती ज्या रिकाम्या आहेत त्या पहिला भराव्यात आणि मग त्यांनी MIDCला गाठावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही MIDC होऊन देणार नाही. आमची परंपरा कुठेही खंडित होऊ देणार नाही. आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत.
पण एमआयडीसीचा जोपर्यंत रद्दीचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आम्ही सैनिक आणि शेतकरी या ठिकाणी दोन्ही एकत्रित या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत एमआयडीसी हटायचा आदेश या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही असा आमचा आदेश आहे. यामुळे अखेर नाईलाजास्तव माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसह आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया थांबवावी अशी ठाम मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. आता यावरती शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.